तुम्हाला माहिती आहे 3 डिसेंबर 1989ला पश्चिम बंगालमध्ये एक अशा मुलाचा जन्म झाला होता ज्याला अवघ्या 18व्या वयात ब्रिटिशांकडनं फाशी देण्यात आली होती. भारताच्या स्वतंत्र लढ्यात नीट ऐका, मी कुठल्या प्रोटेस्टमधल्या आजच्या जनरेशनच्या झेंझीबद्दल बोलत नाहीये. भारताच्या स्वतंत्र लढ्यासाठी फाशी देण्यात आलेल्या सर्वात तरुण क्रांतिकारीपैकी एक होते. पण ही फाशी का झाली त्याचं कारण होतं डगलस किंग्सफोर्ड नावाचा एक ब्रिटिश न्यायाधीश, जो क्रांतिकाऱ्यांना वाईट शिक्षा देण्यासाठी खूप फेमस होता. म्हणजे छोट्यातली छोटी गोष्ट जरी ब्रिटिश रूलच्या अगेन्स्ट झाली तरी तो क्रांतिकाऱ्यांना खूप वाईट शिक्षा द्यायचा. म्हणून सगळ्या क्रांतिकाऱ्यांमध्ये त्याचा खूप राग होता आणि म्हणून डगलस किंग्सफोर्डला मारायचा प्लॅन पण ठरला. आणि त्यासाठी खुदिराम बोस आणि प्रफुल्ल चाकी हे दोघं, ज्यांचं वय अराउंड 18 ते 19 होतं, म्हणजे विचार करा ह्या वयात सुद्धा त्यांचं माइंडसेट आणि देशासाठी काहीतरी करून जायचे विचार किती क्लिअर होते. नाहीतर आजच्या ह्या वयाच्या जनरेशनला आपण दिल्लीच्या प्रोटेस्टमध्ये पाहिलंच. तर प्लॅन असा होता, जेव्हा किंग्सफोर्ड त्याच्या बग्गीतून जात असेल तेव्हा त्याच्या बग्गीमध्ये बॉम्ब टाकून त्याला मारायचा. 30 एप्रिल 1908 प्लॅन ठरल्याप्रमाणे बग्गी आली आणि खुदिराम बोस यांनी त्या बग्गीमध्ये बॉम्बही टाकला. पण त्या बग्गीमध्ये डगलस किंग्सफोर्डच्या जागी 2 ब्रिटिश महिला होत्या, ज्या बॉम्ब फुटल्यामुळे जागीच मरून पावल्या. हे कळल्यानंतर प्रफुल्ल चाकी यांनी ब्रिटिशांकडनं पकडले जाऊ नये म्हणून स्वतःला गोळी मारून घेतली आणि खुदिराम बोस यांना ब्रिटिशांनी अटक केली. त्यानंतर 11 ऑगस्ट 1908ला खुदिराम बोस यांना फाशी देताना त्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांना शेवटची इच्छा विचारली. तुम्हाला सांगतो, त्या एजमध्ये त्यांच्या जागी आपण कुणी सुद्धा असतो तर समोर फाशी बघून एकतर घाबरलो असतो, नाहीतर त्या ब्रिटिश अधिकाऱ्याचे पाय पकडून जीवनाची भीक मागितली असती. पण तेव्हा त्या एजमध्ये सुद्धा देशासाठी काहीतरी करून मरायचं हा माइंडसेट असा होता की ते हसत हसत फाशीच्या फंद्यासमोर गेले आणि बोलले की मला भगवद्गीतेचं पुस्तक पाहिजे. ते दिल्यानंतर त्यांनी भगवद्गीतेच्या पाया पडले, त्यातले काही श्लोक वाचले आणि म्हणाले, जर मला अशाच प्रकारे जन्म भेटला तर मला असंच मातृभूमीसाठी मरण पत्करायला आवडेल.